काही समाजकंटक त्या गरब्यामध्ये जातील आणि आमच्या हिंदू आया बहिणींना छेडतील किंवा त्यांना त्रास देतील तर त्यांचा जे काही व्यवस्था ते बजरंग दल त्यांच्या प्रतिनिधीला लावणार। आम्ही साहेबांना विनंती केली आहे का सगळ्यांचे आधार कार्ड चेक करावे आणि त्यांना डोक्यात टिळा लावायचा आणि वराह विष्णू देवाची वराह अवताराची फोटो लावून फोटोची पूजन करावे, त्याच्यानंतर त्यांना अंदर एंट्री मिळणार आहे। या बातमीचे प्रस्तुत करतायत 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध व सर्व। आज कशासाठी या ठिकाणी तुम्ही निवेदन दिलेलं आहे? आज आम्ही आता जे शारदीय नवरात्र आहे त्यामध्ये काही ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। गरब्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे तिथे काय आहे जे समाजकंटक असते किंवा जे हिंदू धर्माला मानत नाहीत, हिंदू धर्माचा द्वेष करतात, ज्यांना देवी चालत नाही, हिंदू धर्माचे कोणते देवी देव चालत नाही, त्यांचे कोणते सण चालत नाही, अशा लोकांना तिथे एंट्री नाही मिळाली पाहिजे आणि गरब्याचं आयोजन व्यवस्थित झालं पाहिजे, तिथं काहीच गडबड झालेली पाहिजे नाही। त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। आणि जर एवढं करून पण सुद्धा काही समाजकंटक त्या गरब्यामध्ये जातील आणि आमच्या हिंदू आया बहिणींना छेडतील किंवा त्यांना त्रास देतील तर त्यांचा जे काही व्यवस्था ते बजरंग दल त्यांच्या प्रतिनिधीला लावणार, हे आम्ही साहेबांना सांगून दिलं आहे। आम्ही साहेबांना विनंती केली आहे का सगळ्यांचे आधार कार्ड चेक करावे आणि त्यांना डोक्यात टिळा लावायचा आणि वराह विष्णू देवाची वराह अवताराची फोटो लावून फोटोची पूजन करावे, त्याच्यानंतर त्यांना अंदर एंट्री मिळणार आहे। आणि गरबा हे कशासाठी असते? गरबा हे पुरातन काळात एक दुर्गा मातेची आराधना करण्यासाठी आणि साधना करण्याचे हे होते, पूजन करण्याचे कार्य होते। पण आजकाल त्या गरब्याचं आधुनिकीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे वेगळ्या इकडे गरबा झालेला आहे, त्यामुळे असं काही औचित्य न घडता शांततेत सगळं पार पडावं आणि व्यवस्थित गरब्याचं नियोजन व्हावं अशी आमची सगळ्यांना विनंती आहे। आणि जर काही याच्यात औचित्य घडलं, काही न घडलं तर मग बजरंग दल आपल्या परीने उत्तर देईल। याला आयोजकही जबाबदार राहील आणि पोलीस प्रशासन पण जबाबदार राहील, असं काही घडू नये याच्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो होतो।